नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 16 मे मोठी वैशाख अमावस्या. या दिवशी संध्याकाळी हा मंत्र बोलून ही वस्तू ठेवा. सर्व वाईट शक्ती, सर्व बाधा घरातून संपतील कायमच्या. मित्रांनो, 16 मेला सगळ्यात मोठी वैशाख अमावस्या आहे आणि 17 मे पासून पवित्र, पावन, शुद्ध असा विष्णूचा अधिक महिना सुरू होईल, ज्याला पुरुषोत्तम महिना किंवा मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास सुद्धा म्हणतात. हा महिना 17 तारखेपासून सुरू होणार आहे. मित्रांनो, 16 मेची मोठी वैशाख अमावस्या वर्षातील अत्यंत प्रभावशाली ही अमावस्या मानली जाते. या एका अमावस्याच्या दिवशी केलेला छोटासा उपाय घरातील नकारात्मक शक्ती, वाईट नजर, अडथळे आणि सततची अशांतता दूर करू शकतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तानंतरच करायचा आहे. मित्रांनो, अनेक लोकांना अचानक घरात भांडणं वाढताना दिसतात, कामात अडथळे येताना दिसतात, रात्री भीती वाटते, झोप नाही येत, वाईट वाईट स्वप्न पडतात, वारंवार घरात आजारपण येतं किंवा पैशाची अडचण जाणवते. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे या सगळ्या अडचणी आणि नकारात्मकता आणि ज्याही बाधा त्रास देत आहे त्या दूर करण्यासाठी. हा उपाय तुम्हाला फक्त करताना 3 गोष्टी लागणार आहेत. पहिलं म्हणजे एका वाटीमध्ये खडे मीठ. हो, आपण बारीक मीठ वापरतो ते नाही घ्यायचं. सफेद रंगाचं खडे मीठ मिळतं ते घ्यायचं, 1 वाटीभर. एक दिवा आणि मनामध्ये श्रद्धा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा मग देवघरात एक छोटी वाटी घ्यायची. त्या वाटीत ते खडे मीठ आपण टाकून ठेवायचं. नंतर बाजूला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. आता शांत मनाने डोळे बंद करायचे आणि 21 वेळेस मंत्र बोलायचा. कोणता मंत्र? ओम श्रीम क्रीम क्लीम चामुंडाय विच्छय स्वाहा. ओम श्रीम क्रीम क्लीम चामुंडाय विच्छय स्वाहा. हा मंत्र कठीण वाटत असेल तर मग फक्त ओम चामुंडाय विच्छय, ओम चामुंडाय विच्छय हा मंत्र तुम्ही बोलू शकता. मित्रांनो, हा मंत्र बोलताना आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती दूर होत आहे अशी भावना मनात ठेवायची. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. मोबाईल बाजूला ठेवा. पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मकता असू द्या. उपाय झाल्यानंतर ते मीठ दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर कुठल्याही वाहत्या पाण्यात विसर्जन करावं. वाहतं पाणी नसेल तर मग एखादी भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये ते मीठ टाकायचं आणि मीठ वितळल्यानंतर ते पाणी बाहेर कुठेही फेकून द्यायचं. अनेक लोकांना अनुभव आहे की हा उपाय केल्यानंतर घरातील वातावरण शांत होतं, शुद्ध होतं, भांडणं कमी होतात, मनातील भीती कमी होते आणि सकारात्मकता जाणवू लागते. तुम्ही हा उपाय 16 मेच्या अमावस्याला नक्की करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.